कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी फार होता. कारण येथे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही बाजूने मातब्बर लोक इच्छुक होते उमेदवारी करण्यासाठी. मात्र असं असलं तरीसुद्धा कुणाला तिकीट द्यायचं यावरून घोळ सुरू होता आणि तिथं दोन्ही बाजूनं दिरंगाई सुरू होती. अशातच एक दिवस काँग्रेसच्या उमेदवारांची एक यादी रिलीज झाली दिल्लीहून. त्या यादीमध्ये एक आश्चर्यकारक नाव आलं. ते नाव म्हणजे राजू लाटकर यांचं. राजू लाटकर हे कोल्हापूर जिल्ह्यात अनेकांना परिचित आहेत. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांची एक चांगली ओळख आहे. कोल्हापूर शहरात तर ते परिचित आहेतच, मात्र ग्रामीण भागात असेल, कोल्हापूर जिल्ह्यातील इतरही काही तालुक्यात राजेश लाटकर हे नाव काय नवीन नाही, त्यामुळे ते माहीत आहे सर्वांना. आणि काँग्रेस पक्षानं इतक्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली याबद्दल आश्चर्यही व्यक्त झालं आणि समाधानही लोकांच्यातून व्यक्त झालं की बाबा कुठंतरी सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सन्मान काँग्रेस पक्ष करतो आहे. अशा पद्धतीचं वातावरण किंवा अशा पद्धतीचा मेसेज लोकांच्यात गेला होता. त्यामुळे राजेश लाटकर तर उत्साही असणे, ते आधीच उत्साहीच असतात. कायम नेहमी अशा कुठल्याही कामात ते अतिशय उत्साहीपणाने भाग घेत असतात. आणि इथे तर स्वतःची उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे काँग्रेसकडून, त्यामुळे त्यांना ते उत्साही असणं साहजिक आहे. ते सर्वांच्या भेटीगाठी घेत होते. म्हणजे आताच्या ज्या विद्यमान आमदार आहेत जयश्रीताई जाधव यांची भेट घेतली, छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली. अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घ्यायला चालून ते उत्साहात होते. मात्र त्यांचा उत्साह हा कोल्हापूरमधील काही लोकांना पचनी पडलेला नव्हता. त्यामुळं काँग्रेस पक्ष नेतृत्वावर त्या लोकांनी संघटित होऊन दबाव आणला आणि तो दबाव इतका प्रखर होता की त्या दबावापुढं काँग्रेस पक्ष नेतृत्वाला सुद्धा झुकावं लागलं आणि काँग्रेस पक्षाने राजेश लाटकर यांना दिलेली उमेदवारी काढून घेतली. म्हणजे त्यांची उमेदवारी रद्द केली. एका सर्वसामान्य व्यक्तीच्या तोंडापर्यंत आलेला घास हा काँग्रेस पक्षाने काढून घेतला. हा मेसेज परत वाईट म्हणून गेला. उमेदवारी डिक्लेअर होताच सर्वसामान्यांची बाजू लाटकर राजू अशा पद्धतीचं सोशल मीडियावर व्हायरल मेसेजेस होत होते आणि एक उत्साहाचं वातावरण सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यात होतं. मात्र दुर्दैवाने ती उमेदवारी काढून घेतली गेली आणि ती उमेदवारी ज्यांना डिक्लेअर झाली त्या म्हणजे छत्रपती मधुरिमा राजे यांना ती उमेदवारी देण्यात आली. यामुळे राजेश लाटकर यांचे कार्यकर्ते दुखावणे हे स्वाभाविक आहे. त्यामुळे राजेश लाटकरांच्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांचा, सर्वसामान्य लोकांचा दबाव यायला लागला की आता उमेदवारी ही केलीच पाहिजे, तुम्ही अपक्ष फॉर्म भरा, असा दबाव राजेश लाटकर यांच्यावर येऊ लागला. त्यांना फोन करून लोक सांगू लागले, प्रत्यक्ष भेटून सांगू लागले आणि तो दबाव त्यांना फार प्रखररित्या दबाव आला राजेश लाटकर यांच्यावर की तुम्ही उमेदवारी आता केलीच पाहिजे. त्यानंतर राजेश लाटकर यांनी सुद्धा अपक्ष कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत, त्यांच्या भावनांचा सन्मान करत अपक्ष भरणार असल्याचं डिक्लेअर केलं आणि ते आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत. ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आज सकाळी एक त्यांचं भाषण झालं. ते भाषण फार पाहण्यासारखं आहे. त्या भाषणाच्या शेवटी ते उमेदवारी अर्ज दाखल करतानाची जी परिस्थिती सांगतायत की बाबा आपण उमेदवारी अर्ज दाखल करूया, मी ती प्रोसेस सगळी करून होतो, आपण तेवढं करून येऊया आणि आपण चहापाणी घेऊया. म्हणजे चहापाणी घेऊया असं सांगतानाच एक त्या गर्दीतलं युवक म्हणाला की चहापाणी आम्हाला काय नको, आम्ही पदरचं पैसे घालतो, खरं चल उमेदवारी दाखल करूया. अशा पद्धतीचं त्या व्हिडिओमध्ये आहे. तो व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या शेवटी जोडलेला आहे, तोही तुम्ही आवर्जून पहा. कोल्हापूरमध्ये राजेश क्षीरसागर आणि मधुरिमा राजे हे दोन्ही उमेदवार मातब्बर आहेत. सगळ्या विविध बाजूने त्यांच्याकडं ताकद आहे. मात्र राजेश लाटकर यांच्याकडे ती ताकद फारशी नसली तरीही सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं मोहोळ मात्र त्यांच्या बाजूला आहे. आता कोल्हापूर उत्तरची जनता काय निर्णय घेते यावरती त्यांचं भवितव्य अवलंबून आहे. मात्र त्याने धाडसाने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ते सतेज पाटील यांना भेटून आले, बंटी पाटील साहेबांना भेटून आले आणि सांगितलं की
त्यांची माफी मागितली, मला उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे असं सांगून ते बाहेर आले, हे सुद्धा त्यांनी भाषणात सांगितलं आहे. त्यावेळी ते आवर्जून शेवटला या व्हिडिओच्या शेवटी जी क्लिप दिलेली आहे ती नक्की पहा तुम्ही. आता ह्या दोन मातब्बरांच्या लढतीत तिसरा अपक्ष उमेदवार सर्वसामान्य कार्यकर्ता आलाय. कोल्हापूरमध्ये जर सर्वसामान्य कार्यकर्त्याला डोक्यावर घेतलं गेलं म्हणजे आजचं भाषण सुद्धा त्यांनी कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून केलेलं आहे. तसंच जर कोल्हापूर उत्तरमधील जनतेने त्यांना खांद्यावर घेतलं, कुठल्याही आमिषाला ते बळी पडले नाहीत, तर ते कदाचित राजेश लाटकर हे निवडून येऊ सुद्धा शकतील अशी परिस्थिती कोल्हापूर उत्तरमध्ये निर्माण होऊ शकते. कारण सांगली पॅटर्न आपण यापूर्वी अनुभवलेलंच आहे. त्यामुळे मात्र इथं परिस्थिती अशी आहे की राजेश लाटकर यांच्या मागे कुठलं घराणं नाही किंवा कुठलं काहीही नाही. अशा वेळी फक्त त्यांच्या मागे जर कोण असतील तर ते कार्यकर्ते आहेत, आणि ते कार्यकर्तेही कसले तर सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत. त्यांच्याकडे फार काही व्यापारी किंवा मोठे उद्योजक अशा पद्धतीचं काही मोठं त्यांना सपोर्ट नाही. त्यावेळी लोक कुठेतरी स्वतः हातात निवडणूक घेतली तरच त्यांची उमेदवारी विजयापर्यंत जाण्याची शक्यता आहे. अदरवाईज दोन मातब्बर लोकांच्या झुंजीत त्यांचा बळी जाण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला काय वाटतं की या निवडणुकीत काय होईल? राजेश लाटकर यांचे चान्सेस किती आहेत आणि राजेश लाटकर निवडून येऊ शकतात का? याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ आवर्जून पहा पुढचा. आणि जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते तेवढं करून घ्या. धन्यवाद. थँक्यू. मी पॉलिटेक्निकमधनं बाहेर पडल्यानंतर कोल्हापूर समोर स्पष्ट आरशासारखं आपण ठेवलं. त्या माध्यमातून तुम्ही लोकांनी मला वेळोवेळी संधी दिली. शहरवासियांनी देखील पाठबळ दिलं, जिल्ह्यातल्या लोकांनी देखील पाठबळ दिलं आणि विकासाची गंगा आम्ही ज्या ज्या ठिकाणी काम करेल त्या ठिकाणी एक चांगलं काम उभा केलं. आयुष्यात कवा टक्केवारीचं आणि भ्रष्टाचाराचं काम कधी केलं नाही. हे उदाहरण म्हणून आज माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागणी केली. काँग्रेस पक्षानं ठरवलेलं की कार्यकर्त्यांनाच तिकीट द्यायचं आहे आणि यामध्ये बंटी पाटील साहेबांची फार मोठी लाख मोलाची भूमिका होती. त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि छत्रपती शाहू महाराज यांनी मिळून मला एक संधी दिली होती आणि ती दिल्लीतून जाहीर झाली होती. आम्ही कुठं लॉबिंग केलं नव्हतं का, मी कुठं मोर्चा घेऊन गेलो नव्हतो का, मेळावा केला नव्हता, कुठं दबाव गट केला नव्हता, सह्याची मोहीम केली नव्हती. मी जर मेळावा घ्यायचा म्हटला होता तर कोल्हापुरात ज्यांनी ज्यांनी मेळावा घेतलं त्याच्या 10 पट मेळावा राजू लाटकर. आणि त्या मेळाव्यात एकही कॉन्ट्रॅक्टर नाही की एकही कोण बाहेरचा नाही, सगळी उत्तर मतदारसंघातलीच मतदार असती. किमान 5 ते 10 हजारचा मेळावा घेतला असता. त्यामध्ये जर एक आकडा कमी आला असता तर राजकारणातनं बाजूला झाला असतो. ही कामं आपण काम करताना गोरगरिबाला सांभाळून जसं तुमच्या सुखा दुःखात मी कसा आहे तसा तुम्ही माझ्या सुख दुःखात आहे असं कोल्हापूर शहरभर आम्ही मित्र परिवार माणसं मिळवलेले आहेत, जिल्ह्यात माणसं मिळवलेले आहेत. यांच्या जोरावर आपण पुढे जाणार होतो आणि कोणत्याही परिस्थितीत सर्वसामान्यांचा राजू लाटकर निवडून येणारच. हा सर्वे रिपोर्ट होता, हा काही गोपनीय रिपोर्ट होता. मग एक कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्या जीवावर टक्केवारी खाणाऱ्यांनी ही जी भांडगोळ आहे त्या कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात एक 4-5 जण यांनी ट्रेडिंग चालवून नेत्यांच्या भोवती टोळकं करून मालोजीराजेंना भेटून पत्र चालवून त्यांनी आमची बदनामी काल दुपारपासून चालवली. हे सगळं मी पण करू शकलो असतो, पण मी कुठल्या नेत्यांच्याकडे आम्हाला वर्गणी द्या, आम्हाला हे पैसे द्या, आमचं अमुक काय तर तटलंय. कधी आपण गेलोय कोणाकडे? कधी आम्ही इतक्या जीवनात सांगावं जिल्ह्यातल्या नेत्यांनी कुठल्याही की आम्ही त्यांच्याकडे काय चुकीच्या मागण्या करत आलोय का, दबाव गट केलाय का, नेत्यांना त्रास दिलाय? एकदा नेत्यांनी आदेश दिला की आम्ही त्यासाठी जीवाचं रान करणारी मंडळी आहे आणि ती आमची हे सैन्य आपलं निष्ठावंताचं कार्यकर्त्यांची फौज ही राजू लाटकरची ताकद आहे. हे सगळ्यांनी ओळखलेलं.
आमच्याकडे कोणी इथं लई मोठमोठे आमिष झाली, प्रत्येक किती 5-6 निवडणुका आपण बघितल्या, सगळे प्रकार करतात. पण हा कवळा नाकाने 10-12 या वॉर्डामध्ये कायमपणे उत्तर विधानसभामध्ये आपण बावड्याच्या बरोबरीनं लीड दिलेली माणसं आहे. कसबा बावडाने आपण एक आलो की कायम इथला उमेदवार निवडूनच आलेला आहे. आणि मग गावामध्ये काय त्या पद्धतीने तिथली लोक पण आम्हाला कोण देईल आणि इकडे कोण देणार. अरे जर मग गाव आमच्या बाकीच्या नेतृत्वाला विजय होताना तुम्हाला आमचं मतदान चालतंय, मग आम्ही चालत नाही. हा प्रश्न विचारला पाहिजे का नको. मग म्हणून हा प्रश्न आमच्या अंतर्मनात आहे. आम्ही स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत, आम्ही लाचार नाहीत, आम्ही निर्लज्ज नाही. उगीच कुणी काय करावं आणि सांगावं आणि ऐकावं. सकाळी एकमेव बंटी साहेबांनी बोलून घेतलं, त्यांनी संपर्क केला. साहेबांना मी सांगितलं, साहेब तुमच्या बाबतीत माझं काही मत नाही, तुम्ही सगळ्यात मोठा सन्मान माझ्यासारख्या कार्यकर्त्या दिलाय. माझे आई वडील शिक्षक, माझी जनता गोरगरीब. तुम्ही प्रचार कसा झाला असता कोल्हापूरकरांनी बघितलं असतं. भाजी भाकरी बांधून लोक सगळ्या कोल्हापूरवर फिरले असतील आणि कोल्हापूर जिल्ह्यात देखील कुठनं लोक येणार होते. आमचं सगळं नियोजन तयार झालं होतं. हे बघून काही लोकांनी षडयंत्र केलं. साहेब तुमचा दोष नाही, तुम्हाला वेळ मिळाला नाही, पण माझं स्वातंत्र्य मला द्या, मला फॉर्म भरायला द्या. माझ्या लोकांशी बोलतो, लोकांनी सांगितले फॉर्म हा भरायचाच. फॉर्म भरायचा ना. आज फॉर्म भरलो नाही तर त्या टोळक्याने काहीतरी षडयंत्र रचलं आणि आम्ही त्याचा बळी ठरलो असं होईल. आणि माझं जाहीर सांगणं आहे, त्यांनी जे आरोप केले त्या बाबतीत त्यांनी आता या निवडणुकीत तर आमची पण स्पर्धा लावावी. स्पर्धा जर आम्ही जिंकली तर त्यांचं काय करणार ते आम्हाला सांगा. आणि आम्ही हरलो तर कोल्हापूर हे कशाच्या जोरावर सांगतोय मी. तेवढं रक्त आटवून मी लोकांच्या दाराघरापर्यंत काम केले. लोकांच्या मतदारांच्यावर माझा विश्वास आहे, त्यांचा आणि माझा एकोप आहे. उगीच मी कुठेतरी जाऊन नेत्यांच्या पुढे काहीतरी चालवायचं, पुढे माग करायचं, खोटं नाटक घुमवायचं, हे आपण कधी करत नाही. त्यामुळे तर ही परिस्थिती केलेली आहे. त्याने आपलं पक्षाचं तिकीट बदललेलं आहे. घटनेनं संविधानानं आपल्याला काय अपक्ष उभारायला कोणी ना काय अडवलेलं नाही आहे. फॉर्मची तयारी झालेली आहे पूर्ण. आणि मी कित्येकांच्या निवडणुकीत मी कायम सांगतोय, आमच्या डोक्यावर दिवाबत्ती आणि दुसऱ्याच्या तोंडावर उजेड, राजू रटकरच्या डोक्यावरची केस गेली, एवढ्यांच्या निवडणुका आम्ही केल्या. आणि मग असं असताना सामान्य माणसाला, सामान्य कार्यकर्त्याला जर एवढी संधी पक्ष देत होता तर या लोकांनी षडयंत्र का केलं हे जर कोल्हापूरकरांना उत्तर मिळालंच पाहिजे. त्यामुळं आपण काय थांबत नाही. षडयंत्र करणारे काय पण करत राहतील आणि लोकांनी बघत बसायचं. हे पैशाच्या जीवावर, सत्तेच्या मस्तीवर कोण काही करणार आणि आपण खपवून घेणार, हे आपण बघणारे कार्यकर्ते नाही आहे. आपल्याला तेच चालणार पण नाही. त्यामुळं बंधू भगिनीनो, या पद्धतीनं मी एक 15-20 मिनिटात फॉर्मची प्रोसिजर करतो. ज्यांच्याकडे गाड्या आहेत, कलेक्टर ऑफिसला आपल्याला आता इकडचा रस्ता बंद आहे, असं आपण या कारंडेमाळ्याच्या मार्गे जाऊन सर्किट हाऊस कडनं कनाड फॉर्म भरतो. सगळीजण चहा पाणी करूया. माझ्याकडनं आतापर्यंत पण चहाच मिळतोय, भविष्यात पण चहा मिळतोय. हे आयुष्यभर सूत्र पाळूया. ज्या बाबासाहेबांनी सांगितलंय की बंदुकीतून गोळी, एक गोळी सुटून जे होत नाही ते मतदाराच्या एक मतातनं परिवर्तन होते. मतदान निवडणुकीला उभारण्याचा अधिकार त्या आणि कुणालाही आपण हे बघा करणाऱ्यांनी केलं त्याच्या लोकशाहीतनं उत्तर मागू. घाण शब्द कुणावर काढायचे नाहीत, चुकीच्या घोषणा कुणाच्या द्यायच्या नाहीत.
आपण कायम चांगल्या पद्धतीनं जायचं. नागरिक जनता बघत आहे. काल रात्रीपासून माझे फोन एवढे वाजत आहेत, हे कोल्हापूरला पटलेलं नाही. कुणाला पटलेलं नाही आहे, त्यामुळे हे कोल्हापूरकर सर करणार नाहीत. कोल्हापूरकरांनी कायम स्वाभिमानानं जगलेलं एक कोल्हापूर आहे. स्वाभिमानानं ही जनता आहे. या जनतेला असलं कुणाची दडपशाही, कुणाचं षडयंत्र पटत नाही. त्यामुळे आणि ज्यांनी खोटं काय मांडलंय त्याचा प्रत्येक चौकात पंचनामा करू, त्याशिवाय राजू लाटकर थांबत नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराज की राजश्री छत्रपती शाहू महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, लोकशाही नानाभाऊ साठे जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद. धन्यवाद. शांततेनं आपण जाऊया. मोबाईल माझा